वावरात गेल्यावर पंपासाठी फक्त लोटांगण घ्यायचं राहिलं होतं बाबा. आज विचार केला की पाहुण्या म्हटलं वावरात काय चालू आहे काय नाही. हिले ना एकटं पुढे झालं भीती लागते तर मी पाहिजेच तिच्या. दादासाहेब आले होते फवारा द्याले विथ महाबली भीम बनून. मग काय मला इथं गेल्यावर निवांत बसायचंच काम होतं. आज मी वावरात जाऊन राहिली म्हणून निसर्गानं एवढं सुंदर वातावरण केलं की विचारू नका. मी या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतच होती की आपल्या दादाले ऐन वेळेवर काम आलं. मग मॅ मोठं मन करून म्हटलं बाबा फवाऱ्यावर पाणी मी भरी. औषधाचं गणित तर काही आपल्याला समजत नाही. बाबा पंपात औषधा भरतच होते की तेवढ्यात लाईट गेली. मग काय विचारता घेव सोने इरीवर टोले भर पाणी. आपण का मांग हटतो का? मग आता 2-3 वर्ष झाले निदान का केले नाहीत का आपण काम? आपल्या व्यवसायाचं नावच खतरनाक आहे म्हटलं. इंग्लिश मध्ये जर तुम्ही म्हणसान तर फार मरत राहतील, मराठीत म्हणसान तर शेतकरी करतच राहायचं. मन मोठं करून कर्म करतच होती की कांड झालं. हे सूत्र फक्त मले लागू होत. आता या कर्म प्लस कामाचं फळ आई देणार आहे. ह्या कर्माचं फळ तर मी भोगून घेईन. आता तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवतो. विदाऊट एनी इंजिनिअरिंग स्किल काय घर बांधलं बाई. देवाले माई किवाली म्हटलं म्हणून देवानं लाईट पाठवली. मग काय झटपट पसारा आवरला तिचा. जास्तीचे जे काम करून ठेवले ते उचलून ठेवले आणि धावत जाऊन मोटर पाशी मोटर लावली. तिथं गेल्यावर मला दिसला लाईट. लाईटाचा जर एक तार जोडला ना तर लाईट लागायचे फुल चान्सेस. मग का मी सोडणार आहे का? घेऊन आली घरी लाईट. जास्त तुम्ही बोलू शकत नाही बाबासमोर पण मग बाबाला मनातल्या भावना समजल्या म्हटलं. क्योंकि पापा की परी हूं मैं. यात कंटेंटचं काही घेणं देणं नाही आहे. मनापासून मारून पाहायचा होता. तर आजसाठी एवढंच. बाकी सांगते मी उद्या. बाय बाय.